हरिओम. ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या. प्रवचन क्रमांक 122. डॉक्टर आंबेडकरांचा दृष्टिकोन. आमच्या द्रष्ट्या ऋषींना जडी स्थळी काष्टी पाषाणी चराचर सृष्टीमध्ये आत्मतत्व दिसले. फक्त मानवाच्याच प्राण्यांच्याच अंतःकरणामध्ये असे नव्हे, तर पृथ्वीप्रमाणे इतर ग्रहांच्याही मध्यभागी आत्मतत्व जाणवले. म्हणून ग्रहावरील वस्तू खेचून ठेवल्या जातात. यालाच पुढे आयझॅक न्यूटनने गुरुत्वाकर्षण असे नाव दिले. आर्किमिडीजला टबमध्ये आंघोळीला बसताना वस्तू स्वतःच्या आकारमाना एवढे पाणी बाजूला करते हे उमजले. जेम्स वॅटला चहाच्या किटलीवरील झाकण उडताना पाहून वाफेमधील शक्ती समजली. सांगायचा मुद्दा असा की सर्वत्र पाहत असतात, परंतु काही जणांचा पाहण्याचा दृष्टिकोन इतरांपेक्षा निराळा असतो. त्यांना त्याच वस्तूमध्ये काहीतरी विलक्षण आहे याची जाण येते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भगवान आद्यश्री शंकराचार्यांच्या ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या या सिद्धांतामध्ये काहीतरी निराळे दिसले. त्यांना जे दिसले भावले ते त्यांनी सुस्पष्टपणे 4 चौघात सांगितले. भगवान आद्यश्री शंकराचार्य हिंदू आहेत, ब्राह्मण आहेत. त्यांचा सिद्धांत हिंदूंच्या पवित्र अशा वेदांमधून घेतला आहे, म्हणून त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले नाही. यामधून जे पटले त्याची मुक्त कंठाने स्तुती केली आणि जे पटले नाही तेही तसेच मोकळ्या मनाने सांगितले. हे मला फार भावले आणि म्हणून ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या या लेखमालेत बाबासाहेबांच्या या वेगळ्या दृष्टिकोनाचा मी समावेश केला आहे. नाहीतर एखाद्या गोष्टीसाठी कान फाटक्या झाला, बदनाम झाला की आयुष्यभर त्याच्याकडे त्याच भावनेने पाहिले जाते. मग एखाद वेळी त्याने जरी चांगले केले तरी त्यामधून वाईटच शोधले जाते. जर काही सापडले नाही तर असे चांगले करण्यात त्याचा अंतस्थ हेतू वाईटच असला पाहिजे, तो आतल्या गाठीचा आहे, मनाचा पत्ता लागू द्यायचा नाही असा शेरा मारून मोकळे होतात. बाबासाहेबांचे परिनिर्वाण होण्याच्या आधी 10 दिवस बाबासाहेबांना एका ठिकाणी भाषणाला बोलावले होते, परंतु त्यांना भाषणासाठी विशिष्ट विषय दिला नव्हता. त्यामुळे बाबासाहेबांनी त्या दिवशी भगवान आद्यश्री शंकराचार्यांच्या सुप्रसिद्ध असलेल्या ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या या सिद्धांतावर भाषण केले. आपल्या सर्वांना माहीत आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचे संपूर्ण जीवन समाजामध्ये समता बंधुभाव निर्माण व्हावा, माणसामधील भेदभाव मिटावा, जातीभेद नष्ट व्हावा यासाठी समर्पित केले. तेच त्यांनी जीवितकार्य स्वीकारले होते. जेव्हा त्यांना भारताची घटना तयार करण्याच्या समितीमध्ये समाविष्ट केले गेले तेव्हा त्यांनी समता बंधुभाव रुजावा, उपेक्षितांना समसमान न्याय मिळावा म्हणून घटना तयार करताना तरतुदी केल्या. त्यांनी फार मोठे मोलाचे काम केले. हाच दृष्टिकोन त्यांनी भगवान आद्यश्री शंकराचार्यांच्या ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या या सिद्धांताकडे पाहताना व्यक्त केला. एक निराळीच दृष्टी ठेवून बाबासाहेबांनी या सिद्धांताचा उपयोग त्यांच्या जीवित कार्यासाठी केला. या सिद्धांतामधून त्यांनी समता बंधुभाव जोपासायला जावा म्हणून तत्त्व सांगितले. एकमेवाद्वितीय ब्रह्म सत्यम याचा अर्थ येथे सर्वांमध्ये आत्मा आहे. या भगवान आद्यश्री शंकराचार्यांच्या तत्वाशी बाबासाहेबांनी सहमती दर्शविली आणि जर सर्व मानव आत्मवान असून समसमान आहेत तर मग येथे जातीभेद, असमानता, अछूत, शूद्र, नीच, उच्च असे वर्ग का आहेत असा प्रश्न त्याने त्यांच्या भाषणात उपस्थित केला. याचबरोबर त्यांनी भगवान आद्यश्री शंकराचार्यांबद्दल हळहळ व्यक्त केली. त्यांच्यावर ठपका ठेवला की त्यांनी त्यांच्या या स्वतःच्या सिद्धांताप्रमाणे समाजामध्ये समानता, बंधुभाव यासाठी प्रचार कार्य जोरकसपणे करायला हवे होते. जगत मिथ्या
याबद्दल बाबासाहेबांनी त्यांच्या भाषणात आपण मागील प्रवचन क्रमांक 121 यामध्ये पिसाळलेला हत्ती आणि शंकराचार्य यांची जी गोष्ट पाहिली ती सांगितली, परंतु त्यात थोडा बदल सांगितला. शंकराचार्य आणि त्यांचे शिष्य झाडावर चढले याऐवजी ते पळत सुटले असे सांगितले आणि याचे कारण आचार्यांना विचारता त्याने तत्क्षणी हजर जबाब म्हणून सांगितले की माझे हे पळणे हे मिथ्या आहे. बाबासाहेबांनी भगवान आद्यश्री शंकराचार्यांच्या वैचारिकतेची, बुद्धिचातुर्याची स्तुती केली. त्यावेळी त्यांनी हेही सांगितले की ब्रह्माची व्याख्या करताना ती नेती अशी नकारात्मक केली जाते, सुस्पष्ट सकारात्मक केली जात नाही. कारण ब्रह्म म्हणजे काय ते नेमके दर्शविता येत नाही. ब्रह्म अदृश्य, अरूप, निराकार, निर्विकार आहे. यामुळे येथे जे जे आहे, जे जे दाखविता येते ते ब्रह्म नाही आणि जे जे दाखविता येत नाही ते ब्रह्म आहे अशी व्याख्या करावी लागते. याचा अर्थ ब्रह्म अध्यारूत, मानलेले, काल्पनिक, तार्किक आहे आणि तरीही ते अस्तित्वात आहे. ब्रह्मांडात तेच एकमेव आहे. ब्रह्मांड म्हणजे तमाम वस्तुजगत निर्माण होण्यासाठी ब्रह्मांडात त्याआधी येथे काहीतरी होते. याला ब्रह्म असे नामाभिधान दिले. ही कल्पना योग्य आहे. बाबासाहेब बॅरिस्टर होते, यामुळे त्यांनी या कल्पनेला कायद्याची मान्यता आहे असे सांगितले. त्यांनी यासाठी लीगल फिक्शन असा कायदेशीर शब्द वापरला. याचा अर्थ कायदेशीर कल्पनारम्यता असा आहे. उदाहरणार्थ, आमच्या वंशजांकडे सुमारे 450 वर्षांपासून जमिनी आहेत, परंतु आज यासाठी आमच्याकडे त्यांच्या मालकी हक्काचे त्यावेळचे काहीही पुरावे, दस्तऐवज, कागद नाहीत. इतक्या जुन्या काळापासून मालकीचे कागद असणे हे असंभव आहे. याचा विचार करून ज्यावेळी भारत सरकारने जमिनींची मोजणी केली त्यावेळी त्यावेळी जे जे कब्जेदार होते त्यांच्या नावाने 7/12वर त्यांची नावे जमीन मालक म्हणून नोंदविली. याला लीगल फिक्शन म्हणजे कायदेशीर कल्पना असे म्हणायचे. कायदेशीर पुरावा नसतानाही इतर गोष्टींची शक्यता गृहीत धरून त्यांचा साकल्याने विचार करून, तारतम्य बाळगून, सदसत विवेकबुद्धी वापरून ती गोष्ट कायदेशीर आहे हे मान्य करायचे. असे न केल्यास असे प्रश्न मार्गी लागणे अशक्य असते. अर्थातच अशावेळी कोणी कायदेशीर कागद हजर केले तर ही कायदेशीर कल्पना रद्द होते. भगवान आद्यश्री शंकराचार्यांकडून बाबासाहेबांची अपेक्षा योग्य असली तरी आपण आचार्यांचाही विचार केला पाहिजे असे मला वाटते. आचार्यांना फक्त 32 वर्षांचे जीवन लाभले. या छोट्याशा कालावधीमध्ये त्यांनी त्यांच्यासाठी जे जीवितकार्य स्वीकारलेले होते ते त्यांनी त्यांच्याकडून अथक परिश्रम करून नेटाने केले. यात तिळमात्रही शंका नाही. त्यावेळेच्या तथाकथित ज्ञानी, विद्वान पंडितांकडून यासाठी त्यांनी आत्यंतिक टोकाचा विरोध, रोष, छळ सहन केला. त्यांच्या वृद्ध मातोश्रींनाही याची झळ व्यवस्थित सोसावी लागली. त्यांचे हाल केले गेले. त्यांना बहिष्काराला सामोरे जावे लागले. भगवान आद्यश्री शंकराचार्यांनी त्यावेळेच्या ब्राह्मणांनी वेदांताच्या विरुद्ध जे विधी, सोपस्कार, पूजा, अर्चा, नियम केले होते ते सर्व झुगारून दिले होते. ते अशा जाचाविरुद्ध प्रचार करत असत आणि वेदांताला मान्य असलेल्या सत्य हिंदू धर्म पाळायला उद्युक्त करत असत. यामुळे ब्राह्मण वर्ग त्यांच्यावर नाराज होता. त्यांनी त्यांच्यावर बहिष्कार टाकला होता. आचार्यांच्या मातोश्रींचे जेव्हा निधन झाले तेव्हा त्यांना स्मशानात पोचवायला यायला ब्राह्मणाने नकार दिला. कारण आचार्य त्या ब्राह्मणांच्या चालीरीतीविरुद्ध वागत होते. आचार्यांनी संन्यास घेतला होता आणि तरीही ते मातोश्रींचा अंत्यसंस्कार करायला तयार झाले होते. कारण त्यांच्या मातोश्रींची तशी इच्छा होती. परंतु असे करणे धर्माविरुद्ध आहे म्हणून ब्राह्मणाने असहकार पुकारला.
शेवटी तेथे मातोश्रींची सेवा करणारी वृद्ध असलेली दाई आणि आचार्यांनी घराच्या अंगणामध्येच लाकडांची चिता रचली आणि आईला अग्नी दिला. कोणाला बरेच काही करायचे असते, परंतु तसे करायला त्याला जमतेच असे नाही. ही नियती आहे. तिच्यापुढे नतमस्तक होण्याला पर्याय नाही. यासंबंधी मला जे वाटले ते मी मोकळ्या मनाने सांगितले. यात काही चूक असेल असे कोणाला वाटले तर त्यांनी मला माफ करावे. हरिओम.